सरोवराचं पाणी जर शुद्ध असेल आणि स्तब्ध असेल तर बाजूच्या डोंगराचं प्रतिबिंब त्यामध्ये इतकं स्पष्ट उमटतं की जणू डोंगर खालीच आहे, वरती नाहीच. पण जरा जरी सूक्ष्म तरंग त्या पाण्यामध्ये आला तर आपल्याला लक्षात येतं की हे तर पाणी आहे. म्हणजे प्रतिबिंब हे प्रतिबिंबच असतं आणि प्रत्यक्ष वस्तू ही प्रत्यक्ष वस्तूच असते. तसं परब्रह्माचं प्रतिबिंब शुद्ध झालेल्या मनावरती जेव्हा पडतं तेव्हा ब्रह्म अंतरी प्रकाशे असा अनुभव साधकाला येतो. हा अनुभव ब्रह्माचा असत नाही बरं का, मनाचाच असतो. पण फरक इतकाच की मन आता गढूळ असत नाही, शुद्ध असतं, स्वच्छ असतं. त्या स्वच्छ मनावरती ते ब्रह्म प्रकाशित झालेलं असतं. मुळात त्या मनाचं अस्तित्वच परब्रह्मामुळं आहे. पण मन हे मन आणि परब्रह्म ते परब्रह्म. मन हे परब्रह्मामध्ये येईल पण मनामध्ये परब्रह्म नाही. मन हा केवळ भासच राहतो. परब्रह्म हे मनाशिवाय सुद्धा आहेच की, पण मन परब्रह्माशिवाय राहू शकत नाही. मग अवलंबित्व कशावरती कुणाचं आहे? परब्रह्मावरती मनाचं अवलंबित्व आहे. म्हणजे मन हे मिथ्या ठरतं. म्हणूनच इथं साधकाची किंवा श्रोत्याची अडचण झाली आहे. ब्रह्मांतरी प्रकाश हा अनुभव येतो आणि मायाही प्रत्यक्ष दिसे असंही होतं.